नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे आलू पालक पराठा। आयर्न आणि फायबरने भरपूर असे हे पराठे छान चटपटीत आणि खमंग लागतात। दोन सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवलेली आहे। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा मोडून घातलेल्या आहेत, 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये 2 कप पालकची पानं घालून घ्यायची आहे। पालक स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग घालायचे आहेत पाणी निथळून। वाटताना थोडंसं पाणी घालायचं आहे गरज लागली तर, आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची याची। हे बघा, इथे मी छान पेस्ट करून घेतली आहे। आता आपण कणिक भिजवून घेऊया। 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा तेल घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे पालकची ती घालून घ्यायची आहे आणि जसं आपण चपाती बनवण्यासाठी कणिक भिजवतो तसं कणिक भिजवून घ्यायचं आहे। सेमी सॉफ्ट असं कणिक भिजवायचं आहे, खूप जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही आहे। हे बघा, इथे मी कणिक भिजवून घेतलेलं आहे। आता पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपण असंच झाकून ठेवणार आहोत 15 मिनिटांसाठी, म्हणजे छानपैकी सेट होतं। तोपर्यंत आपण इथे स्टफिंग तयार करून घेऊया। त्यासाठी इथे 4 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे असे मॅश करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये पाव चमचा ओवा आणि कसुरी मेथी घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे, चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे, मुठभर फ्रेश कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हातानेच असं मॅश करून घ्यायचं आहे, थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण पराठे तयार करायला घेऊयात। पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि ज्या साईजचे आपल्याला पराठे बनवायचे आहेत तसे याचे गोळे करून घ्यायचे आहेत। पिठाचे गोळे करून घेतले का ते झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे कडक होत नाहीत। आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे याला गव्हाचं, हे बघा, आणि पोळी लाटून घ्यायची याची। मी इथे 2 पद्धतीने पराठे दाखवणार आहे, 2 शेपमध्ये आपण हे पराठे बनवणार आहोत। सर्वप्रथम बनवूया स्क्वेअर शेपचा पराठा। तर अशी पोळी लाटून घ्यायची याची आधी। आता याच्यावरती स्टफिंग घालायचं आहे। हे बघा, जवळजवळ 3 चमचे मी इथे स्टफिंग घातलेलं आहे, 3 छोटे चमचे। त्याला स्क्वेअर शेप देऊन घ्यायचा असा। हे बघा, स्क्वेअर शेपमध्ये असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि चपाती जी बनवली आपण त्याच्या 4ही साईड अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत, त्याचा स्क्वेअर शेप करून घ्यायचं आहे। थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। कडा व्यवस्थित लाटायच्या आहेत, म्हणजे स्टफिंग बाहेर येत नाही। एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी स्क्वेअर शेपचा पराठा लाटून घेतलेला आहे। एका साईडला तवा गरम केलेला आहे। आता पराठा आपण भाजून घेऊयात। तर तव्यावरती पराठा घालून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, नंतर मीडियम फ्लेमवरती पराठा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। आता याला दोन्ही साईडने थोडंसं बटर लावून घेते मी इथे। आपल्याला हवं तर तूप किंवा तेलही लावून घेऊ शकता, मी इथे बटर वापरलेलं आहे। टेस्ट छान लागते पराठ्याच्या बटरमुळे। हे बघा, इथे पराठे मी दोन्ही साईडने खूप छानपैकी भाजून घेतलेले आहेत। हलकंसं प्रेस करायचं आणि भाजून घ्यायचं आहे। इथे आपला स्क्वेअर शेपचा आलू पालक पराठा रेडी झालेला आहे। टिफिन किंवा ब्रेकफास्टसाठी उत्तम पर्याय। काढून घ्यायचा आहे। आता आपण सर्कल शेपचा पराठा बनवूया, जो आपण नॉर्मली बनवतो तो। हे बघा, इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे, थोडंसं लाटून घ्यायचं आहे किंवा याची पारी करून घ्यायची आहे। स्टफिंग ठेवायचं आहे आणि सील करून घ्यायचं आहे। हे बघा, आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे। अजिबात अशा पद्धतीने पराठे केले तर लाटताना फाटत नाही, एकदम छान होतात। थोडंसं सुकं पीठ डस्ट करायचं आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहेत पराठे, म्हणजे स्टफिंग बाहेर येत नाही। पराठा लाटून झाला आहे, आता भाजून घेऊयात। एका साईडने थोडासा होऊ द्यायचा आहे, मग पलटी करायचं आहे। थोडंसं तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। अगदी पहिला पराठा जसा भाजून घेतला त्याच प्रकारे भाजून घ्यायचं आहे।
खूप छान हेल्दी आणि टेस्टी असे हे पराठे आहेत. तर नक्की ह्या पद्धतीने आलू पालक पराठा बनवून पहा. खूप छान चटकदार आणि खमंग लागतात. याचप्रमाणे मी अजूनही पराठ्यांची रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे आपण चेक करू शकता. हे बघा, इथे पराठा आपला छानपैकी भाजला आहे, काढून घ्यायचं आहे आणि बाकीचे पराठे पण याच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. मस्त गरमागरम पराठे सॉस किंवा लोणच्याबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करायचे, छान लागतात. एकदम छान सॉफ्ट राहतात हे पराठे. हे बघा, तर नक्की ह्या पद्धतीने पराठे बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.